तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे सेशन नंबर 7. सेशन नंबर 7 मध्ये आपल्याला लॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला टायपिंग प्रॅक्टिस या ठिकाणी करून घ्यायची आहे. त्यानंतर सेल्फ पाथ लर्निंग आपल्या इथे चालू होते आहे. याला प्रोसीड करायचं आणि स्टार्ट करायचं. स्टार्ट केल्यानंतर पहिला क्वेश्चन आहे, What is the purpose of entering the delivery address during the order process on Flipkart? तर याचं जे आन्सर आहे ते एन्श्योर द करेक्ट डिलिव्हरी लोकेशन. डिलिव्हरी लोकेशन जे आहे ते आपल्याला करेक्ट पाहिजे आहे. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेन ॲडव्हान्टेज ऑफ गुगल फोटोज? फोटो कॅन स्कॅन ट्रॅडिशनल स्कॅनिंग मेथड. तर गुगल फोटोजचा उपयोग काय आहे? फोटोज कॅन बी ॲडेड गुगल फोटोज लायब्ररी. तर हे याचं सेकंड नंबरचा आन्सर आहे. थर्ड क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट लिंक फॉर जॉईनिंग द गुगल मीट? गुगल मीटमध्ये जॉईन होण्यासाठी कोणती लिंक बरोबर आहे? तर इथे लिंक दिलेली आहे बघा, meet.google.com, फर्स्ट नंबर. नेक्स्ट क्वेश्चन, युअर फ्रेंड इज जॉईनिंग अ मीटिंग ऑन द गुगल मीट बट he is conscious about the background. Which of the following option can help me to blur the background? तर बघा बॅकग्राऊंड ब्लर कसं करतात याचं थर्ड नंबरचा ऑप्शन इथे आन्सर दिलेला आहे. क्लिक ऑन द 3 डॉट्स ड्युरिंग द मीटिंग, एनेबल द बॅकग्राऊंड ब्लर. थर्ड नंबरचा ऑप्शन इथे आपल्याला टिक करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, टर्न ऑफ युअर कॅमेरा क्विकली गुगल मीट मीटिंग, विच कीबोर्ड शॉर्टकट शुड बी यूज? तर याचं जे आन्सर आहे ते आहे Ctrl+E. सहावा क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग टॅब इज यूज्ड फॉर प्रेझेंट नाऊ ऑप्शन तर इन गुगल मीट? ते इथे बघा तुम्ही क्लिक करून याला व्ह्यू करायचं. इथे दिलेला आहे प्रेझेंट नाऊचं ऑप्शन दिलेला आहे बघा. तर याचा आन्सर आहे थर्ड नंबरचा आन्सर याचा आहे. एंड एक्झाम करायचं आहे आपल्याला. एंड एक्झाम केल्यानंतर आपलं सेल्फ पाथ लर्निंग झालेलं आहे. आता आपण बघूया डू इट युअर सेल्फ आणि स्टार्ट करूया. तर बघा डू इट युअर सेल्फ या ठिकाणी आता आपलं स्टार्ट झालेलं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, चेंज द साईज ऑफ आयकॉन अवेलेबल ऑन द डेस्कटॉप टू स्मॉल बाय राईट बटन ऑफ द माऊस, सिलेक्ट द व्ह्यू. तर बघा राईट बटन आणि व्ह्यू यावर क्लिक करून आपल्याला काय करायचं आहे, स्मॉल आयकॉन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. सेकंड क्वेश्चन आहे, सॉर्ट द आयकॉन ऑन द डेस्कटॉप अकॉर्डिंग टू नेम्स बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माऊस अँड सिलेक्ट द सॉर्ट बाय ऑप्शन. तर बघा इथे म्हटलेलं आहे राईट बटन क्लिक करून सॉर्ट बाय करायचं आपल्याला आणि त्यामधून नेम्स हे ऑप्शन निवडायचं आहे. नेम यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. थर्ड क्वेश्चन आहे बघा, क्रिएट न्यू फोल्डर ऑन द डेस्कटॉप, राईट क्लिक न्यू फोल्डर. तर बघा नवीन फोल्डर तुम्हाला तयार करायचा आहे तर तुम्ही कशा पद्धतीने कराल? तर राईट क्लिक करून न्यू फोल्डर आपल्याला इथे करायचं आहे. ही याची प्रोसिजर सांगितलेली आहे. त्यानंतर याला सबमिट करायचं आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, क्रिएट अ न्यू फोल्डर ऑन द डेस्कटॉप, राईट क्लिक बाय न्यू फोल्डर. सेम क्वेश्चन, न्यू फोल्डर आणि सबमिट. क्वेश्चन नंबर 4, ओपन द टास्कबार सेटिंग बाय राईट क्लिकिंग ऑन द टास्कबार. टास्कबारवर राईट क्लिक करून टास्कबार सेटिंग तुम्हाला इथे ओपन करायचं आहे. तर बघा टास्कबार हा सर्वात खाली आहे. यावर राईट बटन क्लिक करून तुम्हाला टास्कबार सेटिंग हे ऑप्शन ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर याला सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5, लॉक द टास्कबार विथ टॉगल की यूजिंग टास्कबार सेटिंग. तर बघा टास्कबार सेटिंग आपल्याला इथे राईट बटन क्लिक करून टास्कबार सेटिंग ओपन करायचं आहे.
त्यानंतर लॉक द टास्कबार हे ऑप्शन इथे आपल्याला. क्वेश्चन नंबर 5, लॉक द टास्कबार विथ टॉगल की यूजिंग टास्कबार सेटिंग. तर बघा टास्कबार सेटिंग या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे, राईट बटन क्लिक करून, आणि लॉक द टास्कबार हे ऑप्शन आपल्याला चालू करायचं आहे आणि चालू केल्यानंतर क्वेश्चनला सबमिट करायचं आहे. ओके करायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा. ॲक्टिवेट द फीचर ऑटो हाईड द टास्कबार डेस्कटॉप मोड बाय युजिंग द टास्कबार सेटिंग. बघा ऑटो हाईड करायचं आहे आपल्याला टास्कबार सेटिंगमधून. तर नेहमीप्रमाणे आपल्याला टास्कबार सर्वात खाली आहे, राईट बटन क्लिक करून टास्कबार सेटिंग करायचं आणि ॲटोमॅटिकली हाईड द टास्कबार इन डेस्कटॉप मोड हे ऑप्शन तुम्हाला चालू करायचं आहे आणि चालू केल्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. टू सेव्ह डेस्कटॉप स्पेस ॲक्टिवेट यूज स्मॉल टास्कबार बटन्स सेटिंग अगेन डिॲक्टिवेट इट. तर बघा आपल्याला टास्कबार सेटिंगमध्ये जायचं आहे, राईट बटन क्लिक करून टास्कबार सेटिंग, आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते ऑप्शन चालू करायचं आहे ॲक्टिवेट यूज स्मॉल टास्कबार बटन. बघा या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे यूज स्मॉल टास्कबार बटन. हे ऑप्शन तुम्हाला ऑन करायचं आहे आणि त्यानंतर ऑफ करायचं आहे आणि ऑफ केल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. सेट द टास्कबार लोकेशन टू द टॉप और बॉटम साइड ऑफ द डेस्कटॉप यूजिंग टास्कबार सेटिंग. तर पुन्हा आपल्याला टास्कबार सेटिंगमध्ये जायचं आहे. टास्कबार सेटिंगमध्ये गेल्यानंतर ते राईट क्लिक करायचं, टास्कबार सेटिंग, आणि इथे सांगितल्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे टास्कबार लोकेशन टॉप और बॉटम. टॉप और बॉटम टास्कबार लोकेशन इथे दिलेलं आहे, तर इथे तुम्ही टॉप पण निवडू शकता आणि बॉटमसुद्धा निवडू शकता आणि त्यानंतर याला सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. ॲड अ न्यू टूलबार टू द टास्कबार बाय राईट क्लिकिंग द एम्प्टी एरिया ऑफ द टास्कबार. ॲड अ न्यू टूलबार. तर इथे बघा नवीन टूलबार आपल्याला या ठिकाणी ॲड करायचं आहे टास्कबारमध्ये. इथे राईट क्लिक करायचं आहे, टूलबारमध्ये जायचं आणि न्यू टूलबार हे ऑप्शन तुम्हाला इथे घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे एक ऑप्शनवर इथे क्लिक करतो आहे मी डॉक्युमेंटवर आणि सिलेक्ट द फोल्डर हे ऑप्शन मी इथे घेतो आहे. त्यानंतर इथे सबमिट तुम्हाला करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 10. चेंज द टास्कबार कलर ॲज पर युअर चॉईस. टास्कबारचा कलर आपल्याला इथे बदलवायचा आहे. क्लिकिंग ऑन द ब्लँक एरिया ऑफ द डेस्कटॉप पर्सनलाइज ऑप्शन. इथे बघा राईट क्लिकवर पर्सनलाइज ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे आणि टास्कबार कलर हा तुम्हाला इथून चेंज करायचा आहे. तर बघा इथे विंडोज स्पॉटलाईट दिलेला आहे, सॉलिड कलरसुद्धा दिलेला आहे. त्याच्यातून मी एक सॉलिड कलर इथे घेतो आहे आणि घेतल्यानंतर याला सबमिट करायचं आहे. तर बघा इथे आपले 10 क्वेश्चन झालेले आहेत. डू इट युअर सेल्फ हे आपल्या इथे कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला एंड एक्झाम करायचं आहे, यस करायचं आहे आणि यस केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट आता घ्यायचं आहे नॉलेज चेक. नॉलेज चेक या ऑप्शनवर आपल्याला. तर बघा आता आपण नॉलेज चेक बघूया. स्टार्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. पहिला क्वेश्चन आहे वेअर विल यू क्लिक टू चेंज द फॉर्मॅट ऑफ द टाईम शोन ऑन युअर सिस्टीम. म्हणजे टाईम फॉर्मॅट आपल्याला चेंज करायचा आहे सिस्टीमचा. तर इथे बघा याचा आन्सर जे आहे ते फर्स्ट नंबरमध्ये आपल्याला दिलेला आहे चेंज कॅलेंडर सेटिंग. पहिलं ऑप्शन इथे आपल्याला टिक करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे. सेकंड क्वेश्चन आहे व्हेअर कॅन यू फाइंड ऑप्शन फॉर चेंजिंग द सेटिंग डेट अँड टाईम ऑन द सिस्टीम. तर याचं जे आन्सर आहे बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे कंट्रोल पॅनल. कंट्रोल पॅनल यामधून ते सेटिंग चेंज होत असते, याला क्लिक करून नेक्स्ट करायचं. थर्ड क्वेश्चन आहे वेअर विल यू क्लिक
टू चेंज सेटिंग लाईक द पोझिशन ऑफ द टास्कबार. तर टास्कबारची पोझिशन चेंज करण्यासाठी आपल्याला कुठे क्लिक करावं लागते, तर फर्स्ट याच्यामध्ये बघा टास्कबार सेटिंग दिलेलं आहे. फर्स्ट हे याचा आन्सर आहे. 7 नेक्स्ट. चौथा क्वेश्चन आहे विच ऑफ दिस ऑप्शन विल हाईड द टास्कबार टिल द टाइम यू मूव युअर माऊस ओव्हर इट्स लोकेशन. तर बघा याचं जे आन्सर आहे ते सेकंड नंबरवर दिलेलं आहे. ॲटोमॅटिकली हाईड द टास्कबार इन द डेस्कटॉप मोड. तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर 7 नेक्स्ट इथे करायचं आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे इफ यू अटॅच अनादर डिस्प्ले स्क्रीन टू युअर सिस्टीम विच ऑप्शन विल यू एनेबल टू कीप द टास्कबार विजिबल इन द बोथ डिस्प्ले. तर याचं जे आन्सर आहे तर बघा इथे आपल्याला चित्र दाखवलेलं आहे. यावर तुम्हाला क्लिक करून मल्टिपल डिस्प्ले नावाचा ऑप्शन आहे, ते ऑप्शन तुम्हाला इथे एनेबल करावं लागते. सेकंड नंबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे वेअर विल यू क्लिक टू चेंज द कलर ऑफ द टास्कबार. टास्कबारचा कलर कुठून चेंज करायचा. तर बघा इथे आपल्याला पर्सनलाइज हे ऑप्शन दिलेला आहे, म्हणजे फर्स्ट नंबरचा याचा आन्सर आहे. 7 नेक्स्ट. सातवा क्वेश्चन आहे यू वॉन्ट टू परचेस मल्टिपल ॲटम ऑन फ्लिपकार्ट सो यू सिलेक्ट द फर्स्ट ॲटम ॲडेड इट to cart. After some time you found an alternative atom so you want to delete the added atom from your cart. Which place could you like to do? तर याचा आन्सर आहे बी, सेकंड नंबर. बघा इथे कार्टचा ऑप्शन दिलेला आहे बी मध्ये, तर बी या सेकंड याच्यावर क्लिक करून नेक्स्ट करायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे यू हॅव ऑर्डर अ स्मार्टफोन ऑन द फ्लिपकार्ट. टुडे द स्मार्टफोन encountered a problem so you wanted to raise a complaint. For this you required the order details. Select all the options from where you can get the details. तर बघा डिटेल्स तुम्हाला कुठून मिळेल, तर याच्यामध्ये बघा दिलेला आहे एक माय ऑर्डर दिलेला आहे, एक माय अकाउंट दिलेला आहे, बी अँड डी. तर बी आणि डी हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला इथे टिक करायचे आहे या क्वेश्चनमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे यू वेअर सर्चिंग द कलरिंग बुक्स फॉर द फ्रेंड Anger brother. You could see this coloring book on Flipkart before purchasing it. You want to share this with your friends to view. Which option would you choose to share it? याच्यामध्ये बघा सी नंबरचं जे ऑप्शन आहे ते तुम्हाला इथे टिक करायचं आहे. बघा इथे दिलेलं आहे, या ठिकाणून आपण शेअर करू शकतो. 7 नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10वा क्वेश्चन आहे यू लाईक शू ऑन फ्लिपकार्ट वॉन्ट टू परचेस इट सो बिफोर परचेसिंग इट यू वॉन्ट टू चेक वेदर दॅट कॅन बी डिलिवर्ड टू यू ऑर नॉट. व्हॉट विल यू चेक. तर बघा इथे डिलिव्हरी पिनकोड यामधून आपण चेक करतो असतो. फर्स्ट ऑप्शन इथे आपल्याला टिक करायचा आहे आणि 7 नेक्स्ट करायचं आहे. यू अटेम्प्ट ऑल क्वेश्चन. आपली एक्झाम झालेली आहे, एंड एक्झाम करायचं एस. तर इथे आपलं नॉलेज चेक कंप्लीट झालेलं आहे. आता आपण बघूया सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करायचं. पहिला क्वेश्चन आहे द मोस्ट कॉमन वे टू ॲक्सेस द इंटरनेट इज थ्रू. तर इंटरनेट आपण कशा थ्रू ॲक्सेस करत असतो, तर याचा आन्सर आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, ISP. बघा पहिला क्वेश्चन आहे यू वॉन्ट टू बिल्ड. सेकंड क्वेश्चन आहे यू वॉन्ट टू बिल्ड युअर ओन प्रोफेशनल वेब पेज. यू विल बी एबल टू क्रिएट अ वेब पेजेस बाय युझिंग प्रोग्रॅमिंग लँग्वेज. तर याच्यासाठी याचा आन्सर आहे जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्टचा आपण उपयोग करत असतो. त्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ वेब ब्राउझर. वेब ब्राउझरचं कोणतं एक्झाम्पल आहे, तर याचा आन्सर आहे गुगल क्रोम. यावर क्लिक करायचं आहे आणि 7 नेक्स्ट करायचं आहे. तर बघा इथे आपल्याला एंड एक्झाम करायची आहे. एंड एक्झाम या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि एस करायचं. तर इथे आपला झालेला आहे अटेम्प्ट कंप्लीट आणि सेशन कंप्लीशन टेस्टसुद्धा आपली झालेली आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि चॅनलला लाईक करा, इतर लोकांनासुद्धा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.